विरारमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळ जमिनीवर पडल्याचा गंभीर आरोप आहे। डॉक्टर जोगळेकर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार आहे। बाळाची प्रकृती चिंताजनक आहे। सध्या ठाण्यामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलाय। डॉक्टर चंद्रकांत गायकवाडने 300 गर्भपात केल्याचा संशय आहे। आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड झालेला आहे। बीडच्या गेवराईमधील टाकळगावमध्ये निम्न पातळी बंधाऱ्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। सिंदफणा नदीवरील पूरग्रस्त भागात हा बंधारा होणार आहे। शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरी चोरी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई आहे। झारखंडमध्ये छापा टाकून सोन्याचे दागिने, 4 लाखांची रोकड आणि कार जप्त। आरोपीच्या झारखंडमधल्या मूळ गावातून मुद्देमाल हस्तगत। पंतप्रधानांच्या फेसबुक व्हिडिओ डिलीट प्रकरणानंतर मेटाकडून नवीन सुरक्षा प्रोटोकॉल लागू। पुढील 7 ते 10 दिवसात मेटाच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत महत्त्वाची बैठक। मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या मागच्या बाजूला असलेलं झाड अचानक कोसळलं। झाड कोसळल्यानं रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान, तर एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 1 ऑगस्टला 20वा वर्धापन दिन सोहळा आहे। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती सिनेमा येणार आहे। चित्रपटासाठी 20 कोटींचं बजेट आहे। अभिजित इप्केंची मुख्य भूमिका कोणता अभिनेता साकारणार? जेन झी मध्ये उत्सुकता आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। रविवार नंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे। खडकवासला धरण 100% भरलंय। पुण्यातील खडकवासला धरणाचे सर्व म्हणजेच 11 दरवाजे उघडले आहेत। 43,500 क्युसेकनं यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग सुरू आहे। भिडेपूल पाण्याखाली गेल्या। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन केलं जात आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरलं। प्रशासनाकडून पाणी शिरलेल्या भागात रेस्क्यू ऑपरेशन। मुठा नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली गेलाय। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली गेलेत। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग होण्याची शक्यता आहे। पुण्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूरसह मुळा, मुठा ओव्हरफ्लो। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुण्यातील नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या धरणातून 14,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून पाणी विसर्ग आणखी वाढवलेला आहे। धरणाच्या 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून 10,630 क्युसेक पाणी यावेळेस सोडलं जात आहे। पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये 93 मंडळांपैकी 73 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। 16 पैकी 15 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे। धर्माबाद वगळता सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। माहूर तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 188 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 46% पाऊस झालेला आहे। धुळे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये पाणी साचलं। GR सिटी हायस्कूल जिल्हा रुग्णालयाच्या आवारात देखील गुडघाभर पाणी साचलं। राज्यभरात अनेक ठिकाणी धरणातून विसर्ग सुरू होतोय, त्यामुळे नागरिकांना फटका बसलाय। बघूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रपूरमध्ये 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंबत वर्धा नदीला पूर आलाय। भोयेगावचा पूल पाण्याखाली गेल्यानं गडचांदूर चंद्रपूर मार्ग बंद झालाय। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह 16 रस्ते बंद। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्यांसह मोठ्या नाल्यांनाही पूर आलाय। सिरोंचा तालुक्यातील 10 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे। सिरोंचा आणि भामरागडमधील विद्युत आणि दूरध्वनी सेवा खंडित झाली आहे। नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। वाशिममध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नद्यांना पूर आलेला आहे। काही ठिकाणी रस्ते खचलेत, तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत।
वाघळू ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेलाय. गोभणी ते कर्णा मार्ग बंद झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात नदी आणि ओढ्यांना महापूर आलाय. पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील दानापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती लागली आहे. 4 वर्ग खोल्या गळत असल्यानं विद्यार्थ्यांवर इतर ठिकाणी बसवण्याची वेळ आली आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या अधीक्षकांनीच व्हिडिओ काढलाय. वर्ग खोल्या दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अमरावतीच्या धामक गावात पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. आमदार प्रताप अडसळ, जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी नुकसानग्रस्त धामक गावाची पाहणी केली आहे आणि नुकसानग्रस्तांना यावेळेस घरांचे तसेच शेतीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना देखील आदेश दिलेले आहेत. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली आहे. जुनोनी गावात स्मशानभूमी नाहीये, त्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुरातून अंत्ययात्रा काढलेली आहे. यवतमाळच्या आरणीतील दहेली गावात कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली आहे. कारमधील पती बचावलाय, मात्र पत्नीसह 2 चिमुकल्या बेपत्ता झाल्यात. यातील एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. यवतमाळच्या आरणीमध्ये अरुणावती नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे. संपूर्ण परिसरामध्ये हजारो घरांमध्ये गुडघाभर पाणी आहे. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आरणीतील उदयनगर, शनी मंदिर, मोबिनपुरा या भागात पुराचं पाणी साचलेलं आहे. धरणं तुडुंब भरलेली आहेत राज्यभरात. बघूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% इतका जलसाठा. विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावचं गिरणा धरण 95% भरलंय. अर्धा जळगाव जिल्ह्याचा पाण्याचा हा सिंचनाचा देखील प्रश्न सुटलेला आहे. संततधार पावसामुळे 5 दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 40% वाढ झालेली आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगावला अतिवृष्टीचा मोठा फटका. दुधाई नदीच्या पुराचं पाणी घरात शिरलंय, त्यामुळे 30 ते 40 घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. म्हशी, बैल, शेळ्या देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. धरणातून 3 लाख क्युसेक्न पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होतोय. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिकच्या हरणवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. हरणवारी धरणातून मोसम नदी पात्रात 6000 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोसम नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढलाय. धरणाची पाणी पातळी 519.10 मीटरवर पोहोचली आहे. धरण 93% भरलंय. सध्या धरणामध्ये 96.95 टीएमसी जिवंत पाणी साठा आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाणी विसर्ग आणखी वाढवण्यात येतोय. तर धरणाचे 6 दरवाजे हे आता 2 फुटांनी उघडून 10,630 क्युसेक या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार होता. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब आहेत. पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गडचांदूर मार्गावरील भोयेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरण 100% भरले. राधानगरी धरणातून भोगावतीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.